नमस्कार, मी यामिनी महामुळकर. महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, आजचा विषय पालकांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे, कारण आजच्या स्पर्धात्मक युगामध्ये करिअरची योग्य निवड करणं हे कोणत्याही विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं व निर्णायक पाऊल असतं. आणि विशेषतः वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी 12वी नंतरचा काळ हा प्रचंड तणावाचा आणि अनेक प्रश्नांनी भरलेला असतो. नीट परीक्षेनंतर उपलब्ध असणारे विविध पर्याय, वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेचे गुंतागुंतीचे नियम, तसंच देशात आणि परदेशामध्ये शिक्षणासाठी उपलब्ध असणाऱ्या सुवर्ण संधी याविषयी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अनेक शंका असतात. आणि याच सर्व महत्त्वाच्या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत सुप्रसिद्ध प्रख्यात करिअर मार्गदर्शक मुकुल चिमोटे सर. सर, स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. तो प्रेक्षक हो, मुकुल चिकुटे हे नागपूर येथील ॲस्टीट करिअर काउन्सिलिंग अकादमीचे डायरेक्टर आहेत. करिअर काउन्सिलिंगमध्ये त्यांना 20हून अधिक वर्षांचा अनुभव आहे आणि इयत्ता 8वी पासून पदव्युत्तर स्तरापर्यंतच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमता, आवड आणि ध्येयांनुसार योग्य करिअर मार्ग निवडण्यासाठी सर मार्गदर्शन करतात. तसंच अभिरुची म्हणजेच ॲप्टिट्यूड व सायकोमेट्रिक चाचण्यांच्या आधारे करिअर मार्गदर्शन, भारतातील तसंच परदेशातील विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी मार्गदर्शन, प्रवेश प्रक्रिया व मानकीकृत परीक्षांसाठी तयारी, शैक्षणिक नियोजन व करिअर विकासासाठी सल्ला, याशिवाय पदवीधर विद्यार्थी आणि कार्यरत व्यावसायिकांना करिअरमध्ये बदल, उच्च शिक्षणाच्या संधी आणि दीर्घकालीन व्यावसायिक प्रगतीसाठी मार्गदर्शन व सहाय्य या क्षेत्रांमध्ये त्यांचं विशेष प्रावीण्य आहे. तर सरांच्या या कामाची दखल अनेक संस्थांनी घेतलेली आहे आणि त्यांना बेस्ट करिअर काउन्सिलिंग अकादमी एशिया पॅसिफिक, बेस्ट करिअर काउन्सिलिंग महाराष्ट्र एमिनंट रिसर्च फाउंडेशन 2019, मेयर्स इनोव्हेशन अवॉर्ड नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन 2019, इंटरनॅशनल आयकॉनिक अवॉर्ड मॉस्को रशिया 2019 अशा बऱ्याच पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेला आहे. आता आपण विषयाला सुरुवात करूया. अतिशय महत्त्वाचा विषय आहे तुमच्या पाल्यांसाठी. सर, सुरुवातीला तुमच्याविषयी आणि ॲस्ट्यूट करिअर काउन्सिलिंग अकॅडमी विषयी थोडक्यात सांगा. पहिले तर ॲस्ट्यूट करिअर काउन्सिलिंग अकॅडमी ही आम्ही 25 वर्षापूर्वी आम्ही सुरू केलेली होती, मी आणि माझी मिसेस डॉक्टर वर्षा चिमोटे. तर वी बोथ आर आर्ट ऑफ लिव्हिंग टीचर्स ऑल्सो. आणि बेसिकली काउन्सिलिंग हे पॅशन आहे आमचं. आणि आम्हाला असं वाटतं की प्रत्येक विद्यार्थ्याला अफोर्डेबल आणि क्वालिटी एज्युकेशन मिळणं हा त्याचा जन्मसिद्ध अधिकार आहे, इरिस्पेक्टिव्ह ऑफ हिज फायनान्शियल त्याचं जे काही स्टेचर आहे किंवा त्याचे जे पण काही अकॅडमिक क्रेडेन्शियल्स आहेत. तर त्याच्यासाठी योग्य मार्गदर्शन समजा विद्यार्थ्याला आपण समाजाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचू शकलो आणि विद्यार्थ्यांना समजा योग्य मार्गदर्शन मिळालं तर आपण नेशन बिल्डिंगमध्ये पण आपण कॉन्ट्रीब्यूट करू शकू. आणि म्हणूनच आम्ही ही अकॅडमी सुरू केली. माझ्याबद्दल सांगायचं झालं तर मी सर्टिफाईड करिअर अनालिस्ट आहे आणि हा जवळपास मला 25 वर्षाचा अनुभव आहे या क्षेत्रामध्ये. आणि इट इज माय पॅशन. मी सॉफ्ट स्किल ट्रेनर पण आहे आणि पुष्कळ साऱ्या सामाजिक सोशल वर्कमध्ये पण माझी पुष्कळ इन्व्हॉल्वमेंट असते. ॲज फार ॲज काउन्सिलिंग इज कन्सर्न तर 8वीपासून PhD पर्यंत सगळ्याच मुलांना मी मार्गदर्शन करतो. आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती बेस्ट युनिव्हर्सिटीजमध्ये पूर्ण करिअर प्लॅनिंगनुसार त्यांना ॲडमिशन्स पण देणं, स्कॉलरशिप्स देणं, या सगळ्या गोष्टींसाठी पूर्ण माझं मार्गदर्शन असतं. अच्छा. खरं तर सर, विद्यार्थ्यांसाठी योग्य दिशा मिळणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि ते तुम्ही करताय. सर, सध्या बघायला गेलात स्पर्धा इतकी वाढलेली आहे की अगदी पहिलीच्या मुलापासून आपण 10वीपर्यंत बघायला गेलात म्हणजे शैक्षणिक जे वर्ष सुरू झालेलं आहे पहिलीपासून, तेव्हापासून ती स्पर्धा सुरू झालेली आहे. त्यामुळे अशा वेगवान बदलणाऱ्या युगामध्ये करिअर काउन्सिलिंग विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी किती महत्त्वाचं ठरतंय? खूप इम्पॉर्टंट आहे. एक टाइम्स जाऊन एक रिसर्च केला होता, त्याच्यामध्ये हे बघितलं की 90% स्टुडंट्सला इंडियामध्ये प्रोफेशनल करिअर गायडन्स नाही आहे. आणि 80% मुलांना असं वाटतं की त्यांनी हा विषय घ्यायलाच नव्हता पाहिजे किंवा त्यांनी करिअर घ्यायलाच नव्हतं पाहिजे. तर मिसअलाइनमेंट ऑफ करिअर आहे, त्याच्यामुळे डिप्रेशन आहे, त्याच्यामुळे सुसायडल टेंडन्सीज आहेत आणि आयुष्यामध्ये आनंद नाही आहे. आणि कुठेतरी आपल्या कंट्रीचाही लॉस आहे, कारण की यूथला समजा प्रॉपर डायरेक्शन नाही आहे तर पूर्ण समाजाचं त्याच्यामध्ये नुकसान आहे. डोमेन एक्सपर्टाईज आपल्याकडे त्याच्यामुळे तयार नाही होणार. आणि पहिले कसं होतं की परंपरागत 5-6 करिअर जसं डॉक्टर, इंजिनियर, सरकारी नोकऱ्या, डिफेन्स सर्व्हिसेस, वकील, हे 5-7 करिअर्सच लोकांना माहिती होते. आणि आज 13,000पेक्षा जास्त करिअर्स आज अवेलेबल आहेत. आणि म्हणून प्रॉपर माहिती समजा मुलांना दिली, प्रॉपर गायडन्स समजा मुलांना मिळाला
तर त्यांचं खूप डेव्हलपमेंट होऊ शकतं आणि आपल्या नेशनचंही त्यांनी डेव्हलपमेंट होऊ शकतं. आणि म्हणून करिअर काउन्सिलिंग हे फार इम्पॉर्टंट एक ॲस्पेक्ट आहे. बरोबर. है ना. आणि सर असं होतं की अनेकदा असे करिअर काही आहेत की जे समोरून फेम दाखवतात, पैसा दाखवतात, पण मुळामध्ये ते करण्यासाठी खूप आपल्याला मेहनत करावी लागते किंवा बऱ्याच अशा गोष्टी असतात त्या विद्यार्थ्यांपर्यंत कळत नाही. वरच्यावर सौंदर्य बघून ते त्याकडे आकर्षित होतात, पण नंतर मग त्यांना त्याचं डिप्रेशनमध्ये जातं जर त्याच्यामध्ये त्यांना तसं यश मिळालं नाही तर. त्यामुळे करिअर काउन्सिलिंग अतिशय महत्त्वाचं आहे. असं विद्यार्थ्यांसाठी योग्य करिअर निवडताना कोणते असे महत्त्वाचे घटक आहेत जे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजेत? केवळ गुणांच्या आधारावर करिअर निवडणं योग्य आहे का? मार्कशीटनी करिअर निवडणं हे अत्यंत चुकीचं आहे. हो. करिअर निवडताना त्या मुलाची पर्सनॅलिटी कशी आहे, त्याची थॉट प्रोसेस कशी आहे, त्याची लाईफस्टाईल कशी आहे, त्याला कुठल्या गोष्टी, त्याचे विकनेसेस काय आहेत आणि त्याची एक विचारशैली कशी आहे, त्याचं फ्युचर विजन कसं आहे, या सगळ्या गोष्टींना आपल्याला त्याचं आकलन करायला पाहिजे आणि अकॉर्डिंगली आपल्याला करिअर निवडायला पाहिजे. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. बरोबर. तर पर्सनॅलिटी अनालिसिस इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट ऑफ करिअर चॉईस. हे फारच इम्पॉर्टंट आहे. पर्सनॅलिटी अनालिसिस करणं खूप इम्पॉर्टंट आहे. बरोबर. सर सध्या एआयचा वापर खूप वाढलेला आहे, त्यामुळे सायकोमेट्रिक टेस्ट आणि एआय आधारित करिअर अनालिसिस म्हणजे नेमकं काय आहे त्याविषयी सांगा. आणि या ज्या चाचण्या आहेत त्या विद्यार्थ्यांना योग्य करिअर निवडण्यासाठी कशा प्रकारे मदत करतात? सायकोमेट्रिक अनालिसिस म्हणजे मुलाच्या मनाचा आरसा आहे. बरं. आणि त्याच्यामध्ये तुमचं सगळ्यात पहिले 5 जे घटक असतात की पर्सनॅलिटी अनालिसिस. जसं आता कोणी व्यक्ती समजा इंट्रोवर्ट आहे आणि तो इंट्रोवर्ट व्यक्तीला मी समजा त्यांनी वडिलांच्या किंवा कोणाच्या ओपिनियनमुळे MBA मार्केटिंग घेतलं किंवा अशा जॉबला तो गेला की लॉ सारख्या याला गेला, तर ते करिअर त्यासाठी योग्य नाही आहे. तसंच एखाद्या एक्स्ट्रोवर्ट मुलाला मी समजा म्हणेन की तू असं काम कर की 10 ते 5 एकाच जागी बसून तुला काम करायचं आहे, असं तुझं प्रोफेशन आहे, तर त्याला कधीच हॅपीनेस मिळणार नाही. बरोबर. तर पर्सनॅलिटी फार इम्पॉर्टंट आहे की कशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे ते त्याचं करिअर ठरतं. दिस इज फर्स्ट ॲस्पेक्ट ऑफ सायकोमेट्रिक. सेकंड आहे करिअर अनालिसिस आणि स्ट्रीम अलाइनमेंट. करिअर अनालिसिस म्हणजे काय, कुठले करिअर्स जे असतात ते एंटरप्राइझिंग करिअर्स असतात. काही काही करिअर्स म्हणजे त्याच्यात निर्णय घ्यायची क्षमता तुमच्यामध्ये असली पाहिजे, लीड करायची क्षमता असली पाहिजे. बरोबर. सेकंड काही असतात की बेसिकली रिअलिस्टिक करिअर्स असतात की त्याच्यामध्ये टूल्सला किंवा मशीनसोबत तुम्हाला काम करायचं आहे, अशा प्रकारचे करिअर्स असतात. काही काही जे करिअर्स असतात ते क्रिएटिव्ह करिअर्स आहेत. जसं आज तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करताय तर इट इज तुम्हाला प्रेझेंटेशन करणं, सगळं करणं, तर त्याच्यामधले तुमच्या ज्या क्षमता आहे त्याच्यामुळे ते करिअर तुमच्यासाठी फार तुम्ही त्याच्यात सक्सेस आज तुम्हाला मिळत आहे. तर तसंच क्रिएटिव्ह करिअर्स असतात. काही काही सोशल करिअर्स असतात, त्याच्यामध्ये सोसायटीसाठी आपल्याला काही मदत करता येते है ना. तर आणि काही काही डेटा ड्रिव्हन काही काही करिअर्स असतात. तर बेसिकली ज्यांना नंबर्सशी खेळायला आवडतं, त्याचा डेटा अनालिसिस आणि या सगळ्या, तर अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारचं करिअर अनालिसिस त्या टेस्टमध्ये होतं. अकॉर्डिंगली आपण स्ट्रीम त्याला अलाइन करू शकतो. तसंच अभ्यास कसा करतो मुलगा, प्रत्येक विद्यार्थ्याला एकाच प्रकारे रिडिंग अँड रायटिंगनी त्याला चांगले मार्क मिळणार नाही. कोणी कायनेस्थेटिक लर्नर असतं, कोणी व्हिज्युअल लर्नर असतं, कोणी ऐकून शिकतं, प्रत्येकाची आकलन क्षमता तसे वेगळ्या वेगळ्या. तर त्याचं ते अनालिसिस होतं आणि त्याच्या मग कसं तो इम्प्रूव्हमेंट करू शकतो आपल्या शिक्षणामध्ये आणि परफॉर्मन्समध्ये ते त्याच्यामध्ये सांगता येतं. तसं स्किल आणि ॲबिलिटीज याचं पण त्याच्यात इव्हॅल्युएशन होतं. बरोबर. की न्यूमरिकल ॲबिलिटी कशी आहे, तुमचं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कसं स्किल आहे, तुमच्यामधलं मेकॅनिकल ॲबिलिटी कशी आहे, स्पेशल आणि व्हिज्युअलायझेशन. आज जसं आर्किटेक्ट आहे, तुम्ही मला सांगितलं की मला असं घर पाहिजे, तर आय हॅव टू व्हिज्युअलाइज दॅट आणि त्याला कागदावरती मला करावं लागेल. तर ते बेसिक, कोणी डायरेक्टर आहे, कोणी ॲक्टर आहे, तर ते त्याच्यासाठी ते क्रिएटिव्हिटी त्याच्यामध्ये असली पाहिजे. तर स्पेशल क्रिएटिव्हिटी, मेकॅनिकल ॲस्पेक्ट्स, सोशल कोऑपरेशन. आता तुम्ही डॉक्टर बनायला जाताय आणि तुम्ही सोशल कोऑपरेशनच तुमच्यामध्ये नाही आहे, तर तुम्ही योग्य डॉक्टर बनू शकाल का? धीरूभाई अंबानी वॉज नॉट अ ग्रॅज्युएट, तो ग्रॅज्युएट नव्हता, पण त्यांनी एवढी मोठी ऑइल इंडस्ट्री कशी काढली म्हणून. तर या ज्या स्किल्स असतात याला आयडेंटिफाय करणं, इंटरेस्टला आयडेंटिफाय करणं, पर्सनॅलिटीला आयडेंटिफाय करणं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला सायकोमेट्रिक अनालिसिसमुळे प्रॉपर आणि त्याच्यानंतर मग AI बेस्ड 10 ते 15 वर्षाचं करिअर प्लॅनिंग, करिअर ॲडव्हान्समेंट, या सगळ्या गोष्टी त्यांना आपल्याला सायकोमेट्रिकच्या थ्रू आपल्याला देता येतात. आणि म्हणून इट इज व्हेरी व्हेरी सायंटिफिक अप्रोच. एक करिअर प्लॅनमध्ये खूप आपल्याला प्रोफेशनल एक विजननी आपल्याला मुलांना घडवता येतं, म्हणून ते इम्पॉर्टंट. बरोबर. सर आता आपण वैद्यकीय क्षेत्राकडे वळूयात की नीट नंतर MBBS आणि BDS ह्या प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहेत.
विद्यार्थी आणि पालकांनी प्रवेश प्रक्रियेदरम्यान कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे? बेसिकली सगळ्यात पहिले असं आहे की भारतामध्ये खूप जास्त फसवणूक चालते. म्हणजे या प्रत्येकांमध्ये ऑब्सेशन असतं की मला MBBS करायचं आहे, MBBS करायचं आहे. जेवढा इम्पॉर्टंटली ते अभ्यास करतात पण ते ॲडमिशन प्रक्रियेबद्दल त्यांना माहितीच नसते किंवा फायनान्शियल प्लॅनिंग काय लागणार आहे. UG आणि PG याला कन्सिडर करून फायनान्शियल प्लॅनिंग करायला पाहिजे आणि अकॅडमिक प्लॅनिंग करायला पाहिजे. बरोबर. आता जेव्हा तुम्ही प्रक्रियेला तुम्ही जाताय तेव्हा तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट आहे इन्फॉर्मेशन ब्रॉशर्सला तुम्हाला वाचणं. सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे काही इन्फॉर्मेशन ब्रॉशर्स आहे, प्रत्येक स्टेट गव्हर्नमेंटचे वेगळे नियम आहेत. तुम्ही नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट देता. भारतामध्ये 1,37,000 फक्त जागा आहेत आणि तुम्ही फक्त रिजनल माइंडसेट ठेवता की माझा मुलगा फक्त महाराष्ट्रात शिकेल, तर किती कमी सीट्स आहेत. तर तुम्हाला इन्फॉर्मेशन ब्रॉशर्स वाचायला पाहिजे, त्याचे सगळे नियम वाचायला पाहिजे. प्रत्येक स्टेट गव्हर्नमेंटचे वेगवेगळे रेग्युलेशन्स समजा तुम्हाला माहिती आहेत तर कमी मार्कांनी पण नीट विदाऊट डोनेशन तुम्हाला चांगल्या इन्स्टिट्यूशनमध्ये ॲडमिशन्स मिळू शकतात विदाऊट एनी कॅपिटेशन फीस. बरोबर. आणि हे फार इम्पॉर्टंट आहे की आणि समजा तुम्हाला हे जमत नसेल तर तुम्हाला जाणकाराकडनं त्याचं मार्गदर्शन घ्यायला पाहिजे. पण नियोजन हे फार इम्पॉर्टंट आहे. जितकं इम्पॉर्टंट नीटमध्ये मार्क घेणं आहे त्याच्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे तुम्हाला ॲडमिशन प्रक्रियेबद्दल सखोल माहिती असणं. बरोबर. विथ अवेअरनेस तुम्ही त्याला अप्रोच करायला पाहिजे तर नक्की सक्सेस तुम्हाला मिळेल. मला हाच प्रश्न तुम्हाला विचारायचा की सध्या भारतात गुणवत्तेच्या आधारावर कोणतंही डोनेशन न देता MBBS किंवा BDS मध्ये समजा प्रवेश घ्यायचा असेल तर तो मिळू शकतो का? बिलकुल मिळू शकतो आणि आम्ही दिलेलं आहे. म्हणजे आम्ही एकदम कमी मार्काच्या मुलांना एकदम अफोर्डेबल कॉलेजेस दिलेलं आहे. तर हे कसं शक्य आहे? तर बेसिकली 4 प्रकारच्या ज्या संस्था असतात की एक गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन असतं, त्यानंतर प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्स असतात, डीम युनिव्हर्सिटीज असतात आणि सेंट्रल ॲक्ट युनिव्हर्सिटीज असतात. तर याचे जे नियम आहेत त्याच्याप्रमाणे काही ओपन स्टेट्स आहेत आणि काही क्लोज स्टेट्स आहेत. ओपन स्टेट्समध्ये तुम्हाला बेसिकली डोमेसाईल मॅन्डेटरी नसतं आणि क्लोज स्टेट्स असे असतात की जिथे तुम्हाला डोमेसाईल मॅन्डेटरी असतं. बरोबर. तर आज आपल्याला फक्त तुम्ही जिथे राहता, जिथले तुम्ही रहिवासी आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला मल्टिपल ॲप्लिकेशन्स करता येतात. तर जेवढे मार्क तुम्हाला कमी असतील तेवढे जास्त ॲप्लिकेशन्स समजा तुम्ही केल्या वेगवेगळ्या स्टेट गव्हर्नमेंटच्या रेग्युलेशन्सचा अभ्यास करून तर नॅचरली तुमची प्रॉबिलिटी ऑफ ॲडमिशन वाढेल. समजा तुम्हाला आज 500 मार्क आहेत आणि मला 300 मार्क आहेत. तुम्ही फक्त महाराष्ट्रामध्ये ॲप्लिकेशन करताय आणि मी 10 स्टेट्समध्ये ॲप्लिकेशन करतोय. मी केरळमध्ये ॲप्लिकेशन केला, मला 300 मार्क आहेत तर तिथल्या मेरिट लिस्टमध्ये माझं नाव येणार, तुमचं नाव नाही येणार. तर ॲडमिशन ऑलवेज हॅपन्स ऑन द स्टेट मेरिट रँक, प्रोसेस रँक, नॉट ऑन नीट रँकिंग. ओके. साधारण प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थी आणि पालकांमध्ये बऱ्याच चुका होतात. त्या चुका शक्यतो कोणत्या असतात? सगळ्यात पहिले तर त्यांच्यामध्ये डेस्परेशन असतं. शांततेने प्रक्रियेला जायला पाहिजे. बरोबर. ज्यांच्यामध्ये पेशन्स आहे आणि प्रक्रियेबद्दल सखोल माहिती घ्या. प्रॉपर प्रोफेशनल्स लोकांचा, चांगल्या लोकांचा सल्ला घ्या की ज्यांच्याकडनं आणि एक प्लॅन्ड वेमध्ये एक ॲनालिटिकल आणि स्ट्रॅटेजिक अप्रोचनी तुम्ही परीक्षा प्रक्रियेला, ॲडमिशन प्रक्रियेला तुम्ही अप्रोच करायला पाहिजे. ही फार एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आता याच्यामध्ये काय होतं की डेस्पेरेशन असतं की माझ्या मैत्रिणीला ॲडमिशन मिळाली, मला ॲडमिशन नाही मिळाली. सगळ्यात पहिली चूक आहे की मित्रमैत्रिणींसोबत आपण फॉर्म नाही भरायला पाहिजे चॉईसचा. कारण की तो तुमचा कॉम्पिटिटर आहे. तुमची स्ट्रॅटेजी आणि दुसऱ्याची स्ट्रॅटेजी हे टोटली डिफरंट राहू शकतं. तुमची अजून एक आहे की बरेच पालकांना ही चूक करतात की पालकांचं फायनान्शियल नियोजन किती त्यांना करायचं आहे, किती पैसा मला लागणार आहे हे त्यांना माहितीच नसतं. आणि साधारण मी शेतकऱ्यांच्या मुलांनाही पण पाहिलं आहे, ते अशा कॉलेजमध्ये ॲप्लिकेशन करतात, त्यांचा नंबर लागतो आणि वडिलांजवळ पैसाच नसतो टाकायचा. तर लिगलिटीज कॉलेजच्या काय काय आहेत, त्यांची फी स्ट्रक्चर्स काय काय आहेत, तुमचं आर्थिक नियोजन काय आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये पालकांचं प्रॉपर प्लॅनिंग नसतं किंवा याची माहिती नसते, तिथे ते चुका करतात. वैद्यकीय क्षेत्राची निवड करताना बरेच जण सुरुवातीपासूनच की मला परदेशात जाऊन शिक्षण घ्यायचं आहे हा विचार एक ठेवतात. तर परदेशात MBBSचं शिक्षण घेणं हे कितपत सुरक्षित आहे आणि योग्य देश आणि योग्य विद्यापीठ निवडताना कोणते असे महत्त्वाचे निकष आहेत जे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी आपल्या डोक्यात ठेवले पाहिजेत? आता बेसिकली कसं आहे की का बरं भारतामध्ये कसं आहे 26 लाख मुलांनी नीट परीक्षेचा फॉर्म भरला होता. 1,37,000 फक्त भारतामध्ये जागा आहेत. त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट सेक्टर 61 आणि प्रायव्हेट सेक्टरच्या सीट्स पण भरपूर आहेत. तर प्रत्येकाला अफोर्डेबल नाही आहे. म्हणून परदेशात तुम्ही नक्की जाऊ शकता.
आणि नॅशनल मेडिकल कमिशननी 18 नोव्हेंबर 2021 मध्ये एक गॅझेटेड नोटिफिकेशन काढलेलं आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला कोर्स तुमचा सिमिलर असला पाहिजे, तुमचं ड्युरेशन 4.5 वर्ष आणि 1 वर्षाची इंटर्नशिप असली पाहिजे, इंटर्नशिप सेम कॉलेजमध्ये असली पाहिजे, बरोबर. तसंच ज्या देशात तुम्ही शिकायला जाते तिथे लायसन्स टू प्रॅक्टिस तुम्हाला मिळायला पाहिजे आणि इंटर्नशिप पण इंग्लिशमध्येच तुमची व्हायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींचा त्यांनी नियम दिलेले आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला भारतामध्ये येऊन नॅशनल एक्झिट किंवा फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झामिनेशन द्यावं लागेल. तर या सगळ्या गोष्टींबाबतीत तुम्ही तपासायला पाहिजे. देशामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे, विद्यापीठांमध्ये प्रॉब्लेम आहे. तर विद्यापीठ हे कॉम्प्लायन्स करताय का याची तपासणी व्हायला पाहिजे आणि मग तुम्ही तिथे नक्की जाऊ शकता. आणि नॉन इंग्लिश स्पीकिंग कंट्रीमध्ये जाताना तुम्हाला हे बघावं लागेल की तिथली राष्ट्रीय भाषा पेशंटचे कम्युनिकेशन करताना तुम्हाला शिकायची तयारी असली पाहिजे. या फार इम्पॉर्टंट आहेत. वर्ल्ड डायरेक्टरी फॉर मेडिकल एज्युकेशन आणि वर्ल्ड फेडरेशन फॉर याच्यामध्ये तुमचा कॉलेज म्युटेटेड आहे का हे बघायला पाहिजे. बरोबर. आता फॉरेनमध्ये ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घ्यायचं आहे त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा प्रश्न की भारतीय विद्यार्थ्यांसाठी परदेशामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी सर्वात परवडणारा, अफोर्डेबल आणि एक दर्जेदार पर्याय कोणता आहे? तसं तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ग्रेट ब्रिटन, न्यूझीलंड या 5 कंट्रीजचे जे रजिस्टर्ड प्रॅक्टिशनर्स आहेत त्यांना भारतामध्ये डायरेक्ट त्यांना नॅशनल मेडिकल कमिशनकडनं मान्यता आहे. तर पूर्वतयारी केली तर अमेरिकेसारख्या कंट्रीमध्ये किंवा इथे तुम्हाला स्कॉलरशिप सोबत तुम्हाला जाता येतं. जर्मनीमध्ये फ्री MBBS आहे. तसंच इतर क्षेत्र जे आहे इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट, प्युअर सायन्सेस या सगळ्या क्षेत्रामध्ये फ्री एज्युकेशन मुलांना अवेलेबल आहे. तर जर्मनी आजच्या तारखेमध्ये वर्ल्डची 3rd बिगेस्ट इकॉनॉमी आहे आणि खूप चांगला पर्याय आहे. मुलं जॉर्जिया किंवा रशियासारख्या कंट्रीमध्ये जातात. नेपाळ एक चांगला कंट्री आहे जिथे नॅशनल मेडिकल कमिशनचा पण कॉम्प्लायन्स आहे. भाषा हा प्रॉब्लेम नाही आहे, तर तिथेही वैद्यकीय शिक्षणासाठी जाता येतं. पण ओव्हरऑल समजा शिक्षण बघितलं वैद्यकीय प्लस इतर क्षेत्र, तर आज जर्मनी खूपच एक चांगला आणि अफोर्डेबल पर्याय मुलांसाठी आहे. बरं सर, जसं सुरुवातीलाच म्हटलं मी की सध्या स्पर्धात्मक युग सुरू आहे, बऱ्याच स्पर्धा विद्यार्थ्यांमध्ये पाहायला मिळतात. अशा वेळेस समजा जर विद्यार्थ्यांचा MBBS मध्ये प्रवेश नाही झाला तर वैद्यकीय क्षेत्रात आणि इतर क्षेत्रामध्ये कोणते असे उत्तम पर्याय आहेत? खूपच चांगलं आहे. एक तर त्यांनी सगळ्यात पहिले त्यांचं करिअर ॲनालिसिस टेस्ट करायला पाहिजे, जसं सायकोमॅट्रिक ॲनालिसिस करायला पाहिजे. सेकंडली आजच्या तारखेमध्ये बायो इन्फॉर्मॅटिक्स झालं, मास्टर ऑफ फिजिशियन असोसिएट प्रोग्राम झाला, बॅचलर ऑफ फिजिशियन असोसिएट प्रोग्राम झाला. पॅरामेडिकलमध्ये आज ऑपरेशन थिएटर टेक्निशियन, त्याच्यानंतर लॅबॉरेटरी सायन्सेस, त्याच्यानंतर तसंच एन्व्हायरमेंटल सायन्सेस, एन्व्हायरमेंटल स्टडीज, हेल्थ इन्फॉर्मॅटिक्स, मेडिकल इन्फॉर्मॅटिक्स, हे पण सगळे क्षेत्र त्यांच्यासाठी भरपूर आहे. जिनॉमिक्स म्हणून आहे, वॅक्सिन रिसर्चर म्हणून आहे, असे इतके सारे क्षेत्र आहेत की भरपूर क्षेत्र त्यांच्यासाठी अवेलेबल आहे. नक्कीच. सर, आता जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न की ॲस्टेट करिअर काउन्सिलिंग अकॅडमी विषयी विद्यार्थी आणि पालकांना तुम्ही कशा प्रकारच्या सेवा प्रोव्हाइड करतात, कशा पद्धतीने तुम्ही मार्गदर्शन करतात त्याविषयी सांगा आणि पालकांना आणि विद्यार्थ्यांना एक महत्त्वाचा असा एक सल्ला द्या. सगळ्यात पहिले तर बेसिकली आम्ही करिअर ॲनालिसिस पूर्ण करतो. करिअर आयडेंटिफिकेशनसाठी आम्ही विद्यार्थ्यांना मदत करतो आणि A to PhD सगळ्यांनाच आम्ही गायडन्स देतो. थर्ड आहे ॲडमिशन्ससाठी भारतात किंवा परदेशात, मग ते MBBS असो, BDS असो, BAMS असो, फिजिओथेरपी असो, ऑक्युपेशनल थेरपी असो, पॅरामेडिकल कोर्सेस असो, कॉमर्स असलं, ह्युमॅनिटीज असेल, कुठलंही क्षेत्र, मॅनेजमेंट असो, देशात किंवा परदेशात कुठेही स्कॉलरशिप पण मोस्ट अफोर्डेबल. आम्ही कुठल्याही युनिव्हर्सिटीकडनं कमिशन घेऊन काम करत नाही. आमचं पूर्ण स्टुडंट सेंट्रिक अप्रोच आहे आणि विदाऊट कमिशन्स आम्ही मुलांना सगळं ॲडमिशनसाठी मदत करतो. मेंटॉरिंग करतो जेणेकरून त्यांना शिष्यवृत्ती मिळेल. बँक फायनान्ससाठी पण त्यांना आम्ही मदत करतो. आणि आता जे MBBS आणि PGचं पण सगळं चाललेलं आहे, याच्याही सगळ्या ॲडमिशनसाठी पूर्ण ट्रान्सपरन्सीने त्यांची पूर्ण प्रोसेस आम्ही हँडल करतो. सगळं काही आहे. आणि आमच्याकडे लर्निंग डिसेबिलिटीसाठी पण स्पेशल डिव्हिजन आहे, ज्याच्यामध्ये आम्ही हे सगळे काउन्सिलिंग्स पण विद्यार्थ्यांना आम्ही प्रोव्हाइड करतो आणि बिहेवियरल थेरपीज वगैरे पण आमच्याकडे आम्ही सगळे देतो. तर असं सगळं आहे. तर करिअर काउन्सिलिंगपासनं, ॲडमिशनपासनं, मेंटॉरिंगपासनं, तर ईच अँड एव्हरीथिंग, रिहॅबिलिटेशन, ऑल दिस थिंग्स आम्ही कव्हर करतो. तर एक माझा सल्ला पालकांना असा आहे की त्यांच्यावर कुठलेही तुमच्या ज्या अभिलाषा आहेत ते थोपू नका. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काही ना काही दैवी गुण आहे आणि त्यांचा दैवी गुणांना बघून, त्यांच्या त्या डिवाईन क्वालिटीजला बघून त्यांच्यासाठी क्षेत्र निवडा. ना की तुम्ही सोशल ओपिनियन्सला महत्त्व देऊन त्यांना प्रेशराईज करून त्यांना करिअर ते घ्यायला सांगा. कारण की त्यांनी डिप्रेशन तुमच्या मुलांना येऊ शकतं
आणि कुठेतरी आपला नेशनचा पण लॉस होऊ शकतो. तसंच विद्यार्थ्यांना माझं हे सांगणं आहे की पेशन्स ठेवा, मोठी स्वप्न बघा, पण मोठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याच्यासाठी प्रॉपर मार्गाचं पाथवे निवडणं हे फार इम्पॉर्टंट आहे. त्याच्यासाठी प्रॉपर प्लॅनिंग करणं फार स्वप्न बघून पूर्ण होत नसतात. त्याच्यासाठी कन्सिस्टंट इफर्ट करावा लागतो, प्रॉपर एक प्लॅनिंग करावं लागतं आणि एक्झिक्युशनचं पण करावं लागतं. या तिन्ही गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. टाईम, इफर्ट आणि मनी जेवढं तुम्ही तुमच्या करिअरसाठी स्पेंड करताय, कॅरेक्टर बिल्डिंगकडे पण तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे. कारण की कॅरेक्टर हे तुमच्यासोबत नेहमी राहणार आहे. करिअर तर ठीक आहे नाही, पण कॅरेक्टर आहे जे तुम्हाला धरून ठेवेल आणि तुम्हाला बेटर ह्युमन बिंग बनवेल. बरोबर. ही फार इम्पॉर्टंट आहे. आणि नक्कीच तुम्ही करिअर काउन्सिलिंग एक प्रोफेशनल गायडन्स घेऊन स्वतःला तुम्ही स्वतःचं करिअर घडवू शकता. हेच माझं सांगणं आहे. डोंट टेक स्ट्रेस, बी हॅपी अँड कॉन्ट्रीब्यूट. हेच माझं तुमच्यासाठी एक संदेश आहे. थँक्यू. नमस्कार. नक्कीच. सर, मुळात तुम्ही आज इथे आलात आणि प्रेक्षकांना करिअर मार्गदर्शनाविषयी योग्य माहिती दिलीत. तुम्ही ॲस्ट्यूट करिअर काउन्सिलिंग अकॅडमीबद्दल एक महत्त्वाचा उल्लेख केला, ते म्हणजे ट्रान्सपरन्सी आहे तुमच्या कामामध्ये आणि तेच सध्याच्या घडीला खूप महत्त्वाचं आहे. सर, तुम्ही इथे आलात आणि योग्य माहिती दिली त्याबद्दल आभार. थँक्यू. आणि सॅम टीव्हीला पण मी धन्यवाद देतो की मला ही ऑपॉर्च्युनिटी दिली की जनतेसमोर माझे जे माझ्याकडे जे इन्फॉर्मेशन आहे ती शेअर करायची तुम्ही संधी दिली, प्लॅटफॉर्म दिला. तर आय एम रिअली ग्रेटफुल आणि माझं ग्रॅटिट्यूड मी व्यक्त करतो सॅम टीव्हीसाठी. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच. तर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. नमस्कार.